तुम्ही कधी विचार केला आहे का की यश म्हणजे नेमकं काय? काहींसाठी भरपूर पैसा म्हणजे यश, तर काहींसाठी प्रसिद्धी म्हणजे यश आणि काहींसाठी मानसिक शांतता आणि समाधान म्हणजे यश. नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या बुक वाइब्स विथ प्राजक्ता या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत 8 प्रिन्सिपल्स ऑफ सक्सेस बाय स्टीफन हॅरिंग्टन यांच्या पुस्तकांबद्दल. स्टीफन हॅरिंग्टन यांची यशाची संकल्पना फार वेगळी आहे. त्यांच्यानुसार यशाचं एक ठरलेलं मोजमाप नसतं. प्रत्येक व्यक्तीसाठी यशाची व्याख्या वेगवेगळी असू शकते. पण कुठलीही स्वप्न असो किंवा कोणतेही ध्येय असो, त्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही सार्वत्रिक तत्वे आहेत, जी सर्व यशस्वी लोकांच्या जीवनात दिसून येतात. 8 प्रिन्सिपल्स ऑफ सक्सेस हे पुस्तक अशाच 8 मूलभूत तत्वांवर आधारित आहे, जी तुम्हाला तुमचं ध्येय ओळखायला, त्यावर लक्ष केंद्रित करायला आणि ते साध्य करायला मदत करतात. ही तत्व तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, नोकरीत किंवा व्यवसायात कुठेही यशस्वी होण्यासाठी दिशा दाखवतात. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यशाच्या या 8 पायऱ्या, ज्या तुमचं आयुष्य बदलू शकतात. त्यातलं पहिलं प्रिन्सिपल म्हणजे क्लॅरिटी, म्हणजे स्पष्टता. आपल्याला नेमकं काय हवं आहे, हा एक अतिशय साधा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि दुर्दैवानं बहुतांश लोकांना याचं उत्तर माहिती नसतं. स्पष्टतेचा अभाव म्हणजे काय? आपल्याला वाटतं की आपल्याला यशस्वी व्हायचंय, छान काहीतरी करायचंय, जगात नाव कमवायचंय, पण हे सगळं फारच सर्वसाधारण आणि धूसर असतं. तर यशस्वी होणं म्हणजे नक्की काय? किती वेळात, कुठल्या क्षेत्रात, कोणत्या स्वरूपात? हे प्रश्न जर स्पष्ट नसेल तर आपला मेंदू फोकसच करू शकत नाही. म्हणून लेखक सांगतात की यशाची खरी सुरुवात होते ती ध्येय स्पष्ट करण्यापासून. जर तुम्हाला तुमचं अंतिम ध्येय ठाऊक असेल तर तुम्ही त्या दिशेने पावलं उचलू शकतात. उदाहरणार्थ, मला यशस्वी व्हायचं आहे हे ध्येय फारच धूसर आहे, पण जर तुम्ही असं ठरवलंत की पुढील 2 वर्षात डिजिटल मार्केटिंग शिकून मला स्वतःचा ऑनलाईन बिझनेस सुरू करायचा आहे, तर हे ध्येय किती स्पष्ट आहे, हे ध्येय मोजता येण्याजोगं आहे आणि हे ध्येय वेळेत पूर्ण होऊ शकणार आहे. आता बघूया स्पष्टता याची गरज काय आहे. कारण स्पष्टता यासाठी महत्त्वाची आहे, तुमचं मन अनेक गोष्टींमध्ये भरकटतं. तुम्हाला योग्य दिशा आणि कृती ठरवता येत नाही. छोट्या अडथळ्यांमुळे तुमचं लक्ष उडून जातं आणि ध्येय स्पष्ट असलं की तुम्ही काय शिकायचं ते ठरतं, कुठल्या सवयी लावून घ्यायच्या तेही तुम्हाला समजतं आणि त्यातून तुम्हाला प्रगतीचा मार्ग दिसतो. तर आता याच्यावर उपाय काय? तर रोज सकाळी तुमचं ध्येय लिहा. दिवसाची सुरुवात मी काय साध्य करू इच्छितो याने करा. हे तुमच्या मेंदूला सतत आठवण करून देतं की काय महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे व्हिज्युअलायझेशनचा वापर करा. डोळे बंद करून रोज 5 मिनिटं तुमचं ध्येय पूर्ण झालेलं आहे अशी कल्पना करा. तुमची भावना, परिस्थिती, वातावरण हे सगळं जिवंतपणे अनुभवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या मेंदूला त्या ध्येयासाठी प्रेरणा आणि दिशा मिळते. तिसरं म्हणजे रिमाइंडर ठेवा. जसं आपण अलार्म लावतो तसंच ध्येयासाठी सततची आठवण करून देणाऱ्या गोष्टींचा उपयोग करा. उदाहरणार्थ, मोबाईलचा वॉलपेपर किंवा तुमच्या डेस्कवर एखादी नोट्स किंवा दररोजची टू डू लिस्ट बनवा. सतत लक्षात राहिलं की ध्येय कधीच विसरत नाही. म्हणून स्पष्टता ही यशाची पहिली पायरी आहे. जर तुम्हाला आज सांगता आलं की माझं ध्येय काय आहे, तर समजा तुम्ही यशाच्या पहिल्या पायरीवर आहात. आता बघूया पुस्तकातील दुसरं प्रिन्सिपल म्हणजे कन्सिस्टन्सी, सातत्य. यश कधीच एका रात्रीत मिळत नाही. बरेचदा आपण यशस्वी लोक पाहतो आणि विचार करतो की अरे वा, हे लोक किती लवकर पुढे गेले. पण सत्य हे आहे की त्या यशामागे वर्षानुवर्षाची मेहनत आणि सातत्यपूर्ण कृती लपलेली आहे. म्हणून लेखक म्हणतात, टॅलेंट विन्स गेम्स बट कन्सिस्टन्सी विन चॅम्पियनशिप्स. म्हणजे एकदा एखादी गोष्ट चांगली करणं ही कौशल्याची खूण आहे, पण तीच गोष्ट दररोज वेळच्या वेळी शिस्तबद्धपणे करणं हाच यशाचा खरा मार्ग आहे. आता बघूया सातत्य म्हणजे काय.
सातत्य म्हणजे दररोज काही वेळ ठरवून त्या ध्येयावर काम करत राहणे, एकाच गोष्टीत सुधारणा करत राहणे, कितीही कंटाळा आला, कितीही अडचणी आल्या तरीही थांबून न जाता पुढे जात राहणे, याला सातत्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, समजा तुम्ही ठरवलं की तुम्हाला तंदुरुस्त व्हायचं आहे. तुम्ही 1 दिवस 2 तास वर्कआउट केला आणि मग 10 दिवस काहीच केलं नाही, तर याचा काहीच उपयोग नाही. त्याऐवजी तुम्ही जर फक्त रोज 20 मिनिटे वर्कआउट केलं तर ते तुमच्या शरीरात आणि मनात सातत्यानं सकारात्मक बदल घडवत राहते. आता बघूया सातत्याचे फायदे काय. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या सवयी मजबूत होतात. दुसरी गोष्ट तुमचा आत्मविश्वास वाढतो. तिसरी गोष्ट म्हणजे तुमची प्रगती होते, हळूहळू का होईना पण ती नक्की होते. आणि चौथी गोष्ट म्हणजे मोठे ध्येय अगदी सहज सोपे वाटायला लागते. तर कन्सिस्टन्सीसाठी काय उपाय करावे. पहिली गोष्ट म्हणजे दररोज ठरलेली कृती करा. तुमचं ध्येय काहीही असो त्यासाठी एक वेळ ठरवा. जसं की सकाळी उठल्यानंतर 30 मिनिटे वाचन करणे किंवा रात्री झोपण्याआधी 15 मिनिटे लिहून काढणे. दररोज तेच केल्यामुळे मेंदूला हे खूप नैसर्गिक वाटायला लागते. दुसरी गोष्ट म्हणजे छोटे साध्य होणारे लक्ष्य ठेवा. मोठं ध्येय असलं की आपण दडपणाखाली येतो. त्याऐवजी त्याला छोट्या छोट्या भागांमध्ये विभागून घ्या. उदाहरणार्थ, मला पुस्तक लिहायचं आहे तर तुम्ही दररोज 1 पान लिहा. त्यामुळे तुम्हाला दररोज काहीतरी संपवण्याचा अनुभव येतो आणि हे खूप मोटिवेशनल आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुमची प्रगती ट्रॅक करा. प्रगती दिसली की प्रेरणा वाढते. म्हणून एक डायरी ठेवा. त्या डायरीवर तुम्ही रोज लिहून काढा की तुम्ही आज दिवसभरात तुमच्या ध्येयासाठी काय प्रगती केली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कॅलेंडरवर मार्क करा किंवा ॲप्स वापरा, जसे की हॅबिट ट्रॅकर ॲप. यामुळे तुम्ही मागे वळून पाहू शकता की तुम्ही किती दूर आलाय. सातत्य म्हणजे शिस्त, परफेक्ट होणं नाही. दररोज थोडा वेळ द्या, पण तो वेळ प्रामाणिक द्या. सुरुवातीला 10 मिनिटं दिली तरी चालेल, पण दिवस चुकवू नका. सातत्य ही यशाची गुपित चावी आहे. तुमचं कौशल्य कितीही असो, जर तुम्ही त्यावर दररोज काम करत नसाल तर ते कौशल्य निष्क्रिय होतं. पण सातत्य असेल तर साधेपणातूनही असाध्य असं साध्य करता येतं. आता बघूया तिसरं प्रिन्सिपल म्हणजे माइंडसेट, मनस्थिती. तुम्ही जसा विचार करता तसं तुमचं आयुष्य घडतं. तुमचं यश, अपयश, निर्णय क्षमता, आत्मविश्वास या सगळ्यांचं मूळ आहे म्हणजे तुमची विचारसरणी, म्हणजे तुमचा माइंडसेट. माइंडसेट म्हणजे नेमकं काय. माइंडसेट म्हणजे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन. हा दृष्टिकोन ठरवतो की तुम्ही अडचणींना कसं पाहता, तुम्ही अपयश आल्यावर त्यावर कशी प्रतिक्रिया देता आणि तुम्ही स्वतःवर कितपत विश्वास ठेवता. म्हणून लेखक सांगतात की यशस्वी लोक संकट पाहत नाहीत तर त्या संकटातही संधी शोधतात. यशस्वी लोक अपयशामुळे गोंधळत नाहीत तर त्यातून ते शिकतात आणि यालाच पॉझिटिव्ह माइंडसेट म्हणतात. जसं की उदाहरण बघूया, थॉमस एडिसन याने 1000 वेळा अपयश अनुभवला पण ते थांबले नाही. ते म्हणतात की आय हॅव नॉट फेल्ड 1000 टाइम्स, आय हॅव जस्ट फाउंड 1000 वेज दॅट वोंट वर्क. जर त्यांचं माइंडसेट नकारात्मक असतं तर आपल्याला आज लाईट बल्ब मिळालाही नसता. तर 2 प्रकारचे माइंडसेट असतात. एक म्हणजे फिक्स माइंडसेट आणि दुसरं म्हणजे ग्रोथ माइंडसेट. फिक्स माइंडसेट म्हणजे स्थिर विचारसरणी. या माइंडसेटचे लोक असे विचार करतात की माझं काहीही होणार नाही, मी हे करू शकत नाही आणि मी अपयशीच राहणार. हे माइंडसेट म्हणजे फिक्स माइंडसेट. आणि ग्रोथ माइंडसेट म्हणजे मी हे शिकून घेईल, मी प्रयत्न करत राहील आणि मी प्रत्येक गोष्टीमध्ये एक नवीन संधी शोधून काढेल. ही विचारसरणी म्हणजे ग्रोथ माइंडसेट. ग्रोथ माइंडसेट असलेले लोक अधिक आत्मविश्वासाने जगतात. आता यावर उपाय म्हणजे काय. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही नकारात्मक विचार ओळखा. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणता की माझं नाही होणार किंवा लोक मला काय म्हणतील किंवा मी अपयशी ठरेल, तर थांबा आणि स्वतःला प्रश्न विचारा की हे खरंच आहे काय, की माझा मेंदू हे भीतीपोटी बोलतोय. नकारात्मक विचारांना पकडणं ही पहिली पायरी आहे. दुसरा उपाय म्हणजे सकारात्मक विचारांचं पुनरावर्तन करा. रोज सकाळी आणि झोपताना 2 मिनिटं मनात किंवा मोठ्याने
अशा वाक्यांचा वापर करा. पहिलं वाक्य म्हणजे मी शिकण्यास तयार आहे. दुसरं वाक्य म्हणजे माझ्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. तिसरं वाक्य म्हणजे मी प्रत्येक अडचणीत संधी शोधत आहे. यामुळे तुमच्या मेंदूचं प्रोग्रामिंग हळूहळू बदलतं. तिसरा उपाय म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे अंधविश्वास नव्हे, तर तुमच्या शिकण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं. अपयश आलं तरी म्हणावं की मी पुन्हा प्रयत्न करीन. लोकांनी टीका केली तरी म्हणावं की मी माझ्या मार्गावर ठाम आहे. स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे आत्मसन्मान जोपासणं. माइंडसेट बदलला की आयुष्य बदलतं. तुम्ही अडचणींकडे संधी म्हणून पाहायला शिकता. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही यशस्वी निर्णय घ्यायला शिकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता. यशाची सुरुवात आपल्या बाहेरच्या परिस्थितीपासून होत नाही, तर ती आपल्या मनाच्या अवस्थेपासून होते. ज्याची मनस्थिती मजबूत, त्याचं आयुष्यही ठामपणे उभं राहतं. आता बघूया पुस्तकातील चौथं प्रिन्सिपल म्हणजे टाइम मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन. वेळ हे एकमेव संसाधन आहे जे परत येत नाही. पैसा गमावला तर आपण पुन्हा मिळवू शकतो. नाती गमावली तर ती जपून परत मिळवता येतात. पण एकदा गेलेली वेळ कधीच परत येत नाही. म्हणून लेखक सांगतात की यशस्वी लोक आणि सामान्य लोक यांच्यातला फरक म्हणजे वेळेचा वापर. तर वेळेचं व्यवस्थापन म्हणजे नक्की काय? टाइम मॅनेजमेंट म्हणजे केवळ काम लवकर पूर्ण करणं नव्हे, तर योग्य काम योग्य वेळी योग्य पद्धतीने करणे. जर तुम्ही एका दिवसात फक्त 3 कामं केलीत, पण ती तुमच्या ध्येयाशी निगडीत होती, तर तो दिवस यशस्वी म्हणावा लागेल. उदाहरणार्थ, एका यशस्वी उद्योजकाची दिनचर्या पहा. तो दररोज सकाळी 90 मिनिटे डीप वर्क म्हणजे अति फोकस असलेले काम करतो. तो या वेळेत कोणताही फोन, ईमेल, सोशल मीडिया वापरत नाही. या छोट्या सवयीमुळे तो पूर्ण दिवस जास्त प्रोडक्टिव्ह आणि लक्ष केंद्रित करतो. तर आता बघूया की वेळ कसा वाया जातो. पहिली गोष्ट म्हणजे सोशल मीडिया स्क्रॉलिंग. दुसरी गोष्ट म्हणजे मल्टीटास्किंग, एकाच वेळी खूप सारे कामं करणे. तिसरी गोष्ट म्हणजे प्रायोरिटीज न ठरवता काम सुरू करणे. चौथी गोष्ट म्हणजे डिस्ट्रॅक्शनला थांबवता न येणे. चौथी गोष्ट म्हणजे अर्जंट गोष्टींना वेळ देत राहणं आणि महत्त्वाच्या गोष्टींना टाळणे. तर यावर उपाय काय? पहिला उपाय म्हणजे टू डू लिस्ट बनवा आणि ती वापरा. प्रत्येक दिवस सुरू होण्याआधी किंवा रात्रीच 3 ते 5 महत्त्वाची कामे लिहून काढा. यामुळे तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे माहीत राहतं आणि तुम्ही बिझी होण्याऐवजी प्रोडक्टिव्ह होता. दुसरा उपाय म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी आधी करा. तिसरा उपाय म्हणजे डिस्ट्रॅक्शन कमी करा. आपल्या लक्षात न येता वेळ फुकट जातो कारण डिस्ट्रॅक्शन. म्हणून यासाठी काय उपाय करायचे? तर काम करताना फोन सायलेंट करा किंवा दुसऱ्या खोलीत ठेवा. सोशल मीडियासाठी दिवसातून एक विशिष्ट वेळ ठरवून द्या. लक्ष केंद्रित राहिलं की वेळ आपोआप प्रभावी वापरला जातो. आता बघूया वेळ व्यवस्थापनाचे छोटे उपाय. पहिलं म्हणजे गुगल कॅलेंडर मध्ये रिमाइंडर लावा. दुसरी गोष्ट म्हणजे दिवसाची सुरुवात मोस्ट इम्पॉर्टंट टास्क पासून करा. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिका. प्रत्येक गोष्टीला हो म्हटलं की वेळ संपतो. वेळेचं व्यवस्थापन म्हणजे जास्त काम करणे नव्हे, तर योग्य काम करणे. एका दिवसात सगळं काही करणं शक्य नसतं, पण सर्वात महत्त्वाचं काम करणे शक्य आहे. तुमचं आयुष्य कसं घडणार हे ठरवतं की तुम्ही वेळेचा कसा वापर करता. आता बघूया पुस्तकातील 5वा प्रिन्सिपल म्हणजे गोल सेटिंग, उद्दिष्ट ठरवणे. ध्येय ठरवणे म्हणजे आपल्या मेंदूला दिशा देणं. म्हणून लेखक स्पष्टपणे सांगतात, ध्येय ठरवणे म्हणजे मनाला एक केंद्रबिंदू देणे, रोजच्या कृतींना अर्थ देणे आणि आपल्या स्वप्नांना कृतीमध्ये बदलणे. पण अनेक लोक चुकतात कुठे? बहुतेक लोक फक्त इच्छा बाळगतात. जसं मला यशस्वी व्हायचंय, मला फिट व्हायचंय किंवा मला काहीतरी मोठं करायचंय. हे ध्येय नसून धूसर इच्छा आहेत. ध्येय तेव्हाच प्रभावी ठरतं जेव्हा ते स्पष्ट आणि मोजता येणार असतं. उदाहरणार्थ, अस्पष्ट ध्येय, मला वजन कमी करायचं आहे, आणि याच्या विरुद्ध म्हणजे स्मार्ट ध्येय, पुढच्या 3 महिन्यात मी आठवड्याला 4 दिवस वर्कआउट करून 5 किलो वजन कमी करणार आहे. हे ध्येय म्हणजे स्मार्ट ध्येय, जे की स्पष्ट आहे,
हे मोजता येण्यासारखं आहे आणि हे शक्य आहे आणि हे स्वतःच्या आरोग्याशी संबंधित आहे आणि याला वेळेची मर्यादा देखील आहे. म्हणून नेहमी स्मार्ट ध्येय ठेवा. तर आता यावर उपाय काय? पहिली गोष्ट म्हणजे ध्येय लिहून ठेवा. मेंदूला दिशानिर्देश हवा असतो. ध्येय फक्त डोक्यात न ठेवता कागदावर लिहा, डायरीत लिहा, वॉलबोर्डवर लिहा किंवा फोनमध्ये लिहा. लिहिलेले ध्येय विसरलं जात नाही, त्यामुळे मेंदू सतत त्याच दिशेने काम करत राहतो. दुसरा उपाय म्हणजे त्यावर काम करण्याची योजना बनवा. ध्येय ठरवल्यावर ते गाठायचं कसं, म्हणजे त्यासाठी छोट्या छोट्या स्टेप्स ठरवा. प्रत्येक दिवस किंवा प्रत्येक आठवड्याचं टार्गेट तुम्ही निश्चित करू शकता, किंवा तुम्हाला हे ध्येय पूर्ण करण्यासाठी काय शिकावं लागेल, कुणाची मदत घ्यावी लागेल, या योजना तुम्ही बनवू शकता. तिसरा उपाय म्हणजे तुमची प्रगती मोजा. ध्येय ठरवलं, सुरुवात केली, पण ते मोजणंही आवश्यक आहे. म्हणून वीकली चेकलिस्ट ठेवा किंवा ट्रॅकर्सचा वापर करा. बिफोर, आफ्टर, फोटो, रिपोर्ट्स असं काहीतरी वापरा. प्रगती दिसली की प्रेरणा वाढते. चुकत असाल तर वेळेवर बदल करता येतो. आणि ध्येय ठरवणं म्हणजे स्वप्न पाहणं नव्हे, त्या स्वप्नांसाठी जागं राहणं आणि त्यावर कृती करणं. ध्येय ठरवलं की मनाला स्थिरता मिळते, निर्णय घ्यायला सोपं जातं आणि यश मिळण्याची शक्यता वाढते. ध्येय नसेल तर आयुष्य भरकटतं आणि ध्येय असेल तर दिशा मिळते. आता बघूया पुस्तकातील 6वं प्रिन्सिपल म्हणजे लर्निंग, सतत शिकत राहणे. शिकणं ही प्रक्रिया कधीच संपत नाही, ती आयुष्यभर सुरूच असते. म्हणून लेखक सांगतात की यशस्वी लोक एक गोष्ट शिकतात, ती म्हणजे शिकणं कधीच थांबू नये. आजच्या जलद बदलणाऱ्या जगात जर आपण शिकणं थांबवलं तर आपण मागे पडतो, कारण जग थांबत नाही. शिकणं म्हणजे फक्त शाळा किंवा कॉलेज नाही. शिकणं म्हणजे नवीन कौशल्य आत्मसात करणे, जुन्या गोष्टी नव्या पद्धतीने समजून घेणे, चुका स्वीकारून त्यातून धडे घेणे आणि स्वतःच्या मानसिक आणि बौद्धिक विकास करणे. तर सततचं शिकणं का गरजेचं आहे? कारण जग रोज बदलत आहे. नवीन तंत्रज्ञान, नवीन मार्ग, नवीन स्पर्धा, जुन्या पद्धती आजच्या काळात लागू पडत नाही. शिकणं तुम्हाला सेल्फ रिलियंट बनवतं. ते तुमच्या करिअर, विचारसरणी आणि निर्णय क्षमतेला समृद्ध करतं. तर यासाठी काय उपाय करायचे? पहिला उपाय म्हणजे रोज काहीतरी वाचा. दररोज 10 ते 30 मिनिटे चांगली पुस्तके वाचा, लेख वाचा किंवा ब्लॉग्स वाचा. उदाहरणार्थ बिझनेसवरचं एखादं पुस्तक किंवा आत्मविकास विषयक लेख किंवा जीवनचरित्र. वाचन म्हणजे अनुभवी लोकांचं आयुष्य तुमच्या समोर उलगडणं. दुसरा उपाय म्हणजे वेगवेगळे कोर्सेस करा. आज ऑनलाईन शिकणं खूप सोपं झालंय. यूट्यूब, उडेमी, स्किलशेअर यावरून तुम्ही ऑनलाईन सतत काहीतरी शिकू शकता. उदाहरणार्थ कम्युनिकेशन स्किल्स, डिजिटल मार्केटिंग, कोडिंग, ग्राफिक डिझायनिंग किंवा पर्सनल फायनान्सेस. प्रत्येक नवीन कौशल्य तुम्हाला स्पर्धेत वेगळं बनवतं. तिसरा उपाय म्हणजे नवीन गोष्टींना उघड मन ठेवा. शिकणं म्हणजे माझं चुकलं असेल ते मान्य करणं. नवे अनुभव घ्या, विविध लोकांशी चर्चा करा, जुन्या सवयी, विचार बदलायला घाबरू नका. मी सगळं जाणतो असं वाटत असेल तर शिकणं संपलेलं समजा. जे शिकतात तेच आयुष्यात पुढे जातात. म्हणून सतत शिकणं म्हणजे स्वतःच्या भविष्यावर गुंतवणूक करणं. शिकणं तुमचं ज्ञान, दृष्टिकोन आणि आत्मविश्वास वाढवतं, जे शेवटी यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली ठरतं. आता बघूया पुस्तकातील 7वं प्रिन्सिपल म्हणजे रिलेशनशिप्स, नातेसंबंध. यश म्हणजे फक्त स्वप्न पूर्ण करणं नव्हे, तर चांगल्या नात्यांमध्ये जगणं देखील आहे. म्हणून लेखकांचं म्हणणं आहे की जग जिंकलं पण मनं गमावली तर हे यश अधुरं ठरतं. ते आपल्या आजूबाजूच्या लोकांशी असलेल्या नात्यांमध्ये असतं. यशस्वी लोक नात्यांना महत्त्व का देतात? कारण संकट, अपयश, यश, संघर्ष हे सगळं शेवटी आपण कुणासोबत शेअर करतो यावर प्रभाव टाकतं. चांगले संबंध म्हणजे भावनिक आधार, प्रेरणा आणि मनाची शांती. तर नातेसंबंधांचं महत्त्व काय? ते आपल्याला प्रत्येक संकटात आधार देतात. यश आल्यावर आपले पाय जमिनीवर ठेवायला शिकवतात. चांगले लोक आपल्याला सुधारण्याची संधी देतात, आयुष्याला अर्थ आणि सहवासाचं सौंदर्य देतात. तर रिलेशनशिप टिकवायला काय उपाय करायचे? पहिली गोष्ट म्हणजे ऐका आणि खऱ्या अर्थानं ऐका. आजच्या जगात सगळेजण बोलतात पण फार थोडे लोक ऐकतात. दुसऱ्यांचं म्हणणं संपूर्ण लक्ष देऊन ऐका, मध्येच तोडू नका. हो, मी तुमचं ऐकतो आहे, हे शब्दातून आणि कृतीतून दाखवून द्या. त्यामुळे लोक तुमच्याशी कनेक्ट होतात.
दुसरा उपाय म्हणजे कृतज्ञता व्यक्त करा. दररोज एक व्यक्ती निवडा आणि तिला मनापासून धन्यवाद द्या. तू माझ्यासाठी कायम होता किंवा होती हे सांगणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ॲप्रिसिएशन हे नात्यांमध्ये प्रेमाची नवीन ऊर्जा भरतं. कधीही उशीर करू नका थँक्यू म्हणायला. तिसरा उपाय म्हणजे चांगल्या लोकांमध्ये वेळ घालवा. तुमचं आयुष्य जसं घडतं ते तुमच्याभोवती असलेल्या लोकांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतं. जे तुम्हाला प्रेरणा देतात, समजून घेतात, पुढे नेतात, अशा लोकांमध्ये राहा. टॉक्झिक नात्यांपासून थोडं दूर राहा, कारण ते तुमची मेंटल एनर्जी शोषतात. वेळ द्या, संवाद करा आणि मैत्री जोपासा. इतरही काही छोटे उपाय आहेत, जसे की वाढदिवस किंवा विशेष दिवस लक्षात ठेवणे, एखाद्याला सरप्राईज देणे, एखाद्याच्या यशात प्रामाणिक आनंद व्यक्त करणे किंवा क्षमा करणे आणि गरज असल्यास क्षमा मागणे. यशस्वी होणं हे एकट्यानं शक्य होत नाही. माणसांमध्ये जगणं, माणसाशी जुळणं आणि माणूस म्हणून राहणं हाच खरा यशाचा पाया आहे. आता बघूया पुस्तकातील 8वं प्रिन्सिपल म्हणजे सेल्फ डिसिप्लिन, आत्मशिस्त. यशासाठी सर्वात महत्त्वाचं तत्व म्हणजे आत्मशिस्त. लेखक स्पष्टपणे सांगतात की प्रतिभा, ज्ञान किंवा जिद्द यश मिळवायला पुरेशी नाही तर आत्मशिस्त नसेल तर आत्मशिस्त म्हणजे काय? आत्मशिस्त म्हणजे आपण स्वतः ठरवलेल्या गोष्टी पाळणे. आळस, गोंधळ यांनी विचलन यांना न जमानता कृती करणे. मूड नाहीये असं वाटतानाही काम पूर्ण करणे. यशस्वी लोक हे प्रेरणेवर नाही तर शिस्तीवर चालतात. आत्मशिस्तीची गरज काय आहे? कारण सुरुवात करणं सोपं असतं, पण सातत्य टिकवणं कठीण असतं. रोजच्या अडथळ्यांना मात करण्याची ताकद शिस्तीत असते. यश हा एक लॉंग गेम आहे आणि त्यासाठी आपल्याला कन्सिस्टंट एफर्ट लागतो. आत्मशिस्त तुमचं आयुष्य कसं घडवतं? पहिली गोष्ट म्हणजे वेळेचं व्यवस्थापन सुधारतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या सवयी पक्क्या होतात. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमचं ध्येय लवकर गाठता येतं. आणि महत्त्वाचं म्हणजे डिस्ट्रॅक्शनचं नियंत्रण आपल्याकडेच राहतं. तर यावर काय उपाय करायला पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही रुटीन बनवा. दिवसाची एक ठरलेली रचना ठेवा, म्हणजे उठण्याची वेळ, काम किंवा अभ्यास करण्याची वेळ, विश्रांती आणि झोपेची वेळ. रुटीनमध्ये राहिलं की मन गोंधळत नाही. दुसरा उपाय म्हणजे विलंब टाळा. आपण म्हणतो की उद्या करू, आता वेळ नाही आहे, की थोडं इंस्टाग्राम बघून घेतो आणि मग करतो. आपल्याला हेच टाळायचं आहे. विलंब म्हणजे आपल्या ध्येयाला आपल्यापासून लांब करणं. तिसरा उपाय म्हणजे स्वतःला जबाबदार धरा. काय करायचं ठरवलं होतं आणि मी आज काय केलं? नाही केलं तर मी का नाही केलं? हे प्रश्न तुम्ही रोज स्वतःला विचारा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रेरणा अपघाताने येते, पण आत्मशिस्त सवयीने तयार होते. तुम्ही जेव्हा स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकता तेव्हा बाहेरील अडथळे तुमचं काहीच वाकडं करू शकत नाही. म्हणून सेल्फ डिसिप्लिन ही केवळ सवय नाही, ती एक जीवनशैली आहे. ती तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाते, जिथे इतर लोक पोहोचू शकत नाही, पण त्यांचं मन त्यांच्या नियंत्रणात नाही. आता बघूया शेवटचा विचार. यू विल नेव्हर ऑलवेज बी मोटिवेटेड. यू हॅव टू लर्न टू बी डिसिप्लिन. जेव्हा इच्छा संपते तिथून शिस्त सुरू होते आणि तिथेच आपल्याला यश मिळतं. यश म्हणजे एक गाठलेलं ठिकाण नाही, तर ते एका प्रक्रियेचं नाव आहे. ही 8 तत्वे जी आपण या पुस्तकात बघितली ती म्हणजे सातत्य, स्पष्टता, व्यवस्थापन, ठाम उद्दिष्टे, सतत शिकणे, चांगले नातेसंबंध आणि आत्मशिस्त. जर तुम्ही ही 8 तत्वे मनापासून स्वीकारली तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. म्हणून आजपासूनच सुरुवात करा, छोट्याशा सवयीने, एका पानाने किंवा एका निर्णयाने. कारण बदलाचा पहिला क्षण तो म्हणजे आत्ताच आहे. आणि शेवटी लक्षात ठेवा, तुमचं यश तुमच्याच हातात आहे, पण त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी ही 8 तत्वे तुमचा नकाशा बनू शकतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी पुस्तकांमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.